त्याच्यापेक्षा कमाल कोणी माहितीये घरामध्ये? माझे सासरे. ते जेनझी आहेत. जेनझी. माझे सासू सासरे आमच्यापेक्षाही जास्त बोल्ड विचारांचे आहेत. आणि माझ्या मनात एक भीती होती की लग्नाचे एक फिअर बऱ्याच मुलींना असते, आणि आमचं लग्न उशिरा झालं होतं. वय वर्षे 37-38च्या वेळी आम्ही भेटलो होतो. आमचं लग्न ठरलं गेलं तेव्हा आम्ही 38 वर्षाचे होते. ह्या लग्नाचं जेव्हा प्रेशर आहे कसं हँडल होणार. तर मला इतकं सगळं इझी सर्व केलं माझ्या सासू सासऱ्यांनी की सगळं पुढाकार त्यांनी घेतला. मग मी बोलले की मला तुझ्यावर राहायचं, थोडा लिव्ह इन मध्ये राहून बघायचं का. मी माझे सासू सासरे आणि सगळ्यात पहिले हा विषय मी घरी सांगितला की असा असा विषय आहे. तर पप्पा म्हणले अरे का नाही, तुम्ही लिव्ह इन मध्ये का नाही राहत. तर मी ही लगेच गोष्ट हिला सांगितलं. ती म्हणते व्हॉट, ओके ते ओके का रागात म्हणाले. म्हटलं नाही, ते असे म्हणतायत तुम्ही लिव्ह इन मध्ये राहू शकता का. मी लगेच फोन केला, अगं माऊ आज पप्पा असे म्हणतायत. सुरुवात तशीच झाली, पण आम्ही तो विचार केला होता त्यावेळी. मीच एकदम शॉक मध्ये होतो की अरे पप्पा असे कसे म्हणाले की आता तुम्ही लिव्ह इन मध्ये राहू शकता का. तर मग त्याच्यावरती आम्ही वर्कआउट केलं, विचार केला, आणि मग त्या गोष्टी काही वेळाने येस वर्क पण झाल्या. आपण पहिले माहिती आपले सगळे एकमेकांना आपण आपले मायनस पॉइंटच सांगत होतो, आठवतो ना. हा हे झालं होतं की माझं हे आहे, माझं हे आहे, माझं हे आहे, मला राग येतो, माझ्या या गोष्टी, मला या गोष्टी आवडत नाही, मला या छोट्या छोट्या गोष्टी खूप ट्रिगर करतात. सगळ्या आणि त्या मुद्दाहून मी करतो असं तिचं आजही म्हणणं आहे. पण काही गोष्टी होतात कारण मेन लीडर इकडेच आहे आयुष्यामधला, जीवनामधला. तुमचा फिमेल पार्टनर असतो तोच मेन असतो. हे तुम्हाला लग्न केल्यावर कळेल किंवा एका रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर कळेल. येस. तर आहे. तर माझ्या मते बायकोची व्याख्या ही एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायची झाली तर शर्टाच्या तुटलेल्या बटनापासून आयुष्यात तुटलेल्या आत्मविश्वासापर्यंत जो साथ देतो ती बायको. तर एवढं थोडस मी सांगेन याच्याबद्दल की तर हे बायकोविषयी मी सांगू शकतो, कारण ही खरंच खूप सपोर्टिव्ह आहे.